हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडून. दोन दिग्गज संघांमधून पहिल्या फेरीतील अंतिम सामना देखील आपण पाहतो. एका बाजूला जय बजरंग कारिवली विपक्ष गावदेवी पिंपलघर. सलामी गोलंदाज साईनाथ. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करतात गोलंदाज साईनाथ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संतोष जोशी याला. नॉन स्ट्राईकसाठी भरत पाटील. मग काही नाही. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटक करताना गोलंदाज साईनाथ. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. चेंडूला सुंदरसा स्ट्रियर केलाय. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा कडून ओपन करतो संतोष जोशी. धावसंख्या बिनबाद. एक षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय गावदेवी पिंपलघर. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी भरत याला. चेंडूला थोडासा क्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी धीम्या गतीने झाली होती. चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील पाहिलं होतं. चेंडूमध्ये व्हॅरिएशन होतं आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद. एक षटक क्रमांक पहिलं गोलंदाज साईनाथ. ऑन दी ऑफ थोडासा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाज भरत पाटील याला. एक निर्धाव चेंडूची सांगता. वारंवार भरत पाटील याच्या बॅटमधून देखील थोड्याशा चुका आपण पाहतोय. आता मात्र चेंडू सुंदरसा स्टिअर केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. या चौकाने स्वतःचा अकाउंट ओपन करतो भरत पाटील. संघ धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 6. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर गोलंदाज साईनाथ. पुन्हा एकदा सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकवर्डला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. खाली क्षेत्रामधून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा दमदार चौकार. पुन्हा एकदा फलंदाज भरत पाटील याच्या बॅट मधून येतो. चौकार संघ धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 9. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे आणि सलग 2 चेंडू मधून 2 चौकार पेश करताना फलंदाज भरत पाटील. अतिशय चांगला फटका आपण भरत पाटील याच्या बॅटमधून पाहिला. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 3-9. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आणि बघूया शेवटचे अंतिम चेंडू देखील चौकार येईल का, सिंगल प्राप्त होईल का, विकेट प्राप्त होईल का. गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे डाऊन दी ग्राउंड. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिलं संजय याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेक थोडीशी रॉंग इन. चौथी धाव देखील कंप्लीट केली जाईल का. यस 4 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या.
आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 13 बिनबाद 13 धावा. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आहे आणि सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज पहिल्या ओव्हरमधून बाद झालेला नाहीये. चला दुसऱ्या षटकाला देखील आपण लगेच प्रारंभ करायचा. बेल कमी घ्यायचा आहे, स्पीडअप करा आणि स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने तुम्ही देखील आम्हाला बेलेचं सहकार्य करा, कारण की बेलेसाठी तुम्ही आम्ही थांबणार, मात्र बेल आम्हासाठी थांबणार नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज कुंदन. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज कुंदन. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर सर्वात बिग संघ मोठा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याचं नाव आहे जय बजरंग कारेबली. चेंडूला सुंदरसा ऑनरेजचा फटका आपण कार्पेट चेंडू येतोय. शॉर्ट सेलिंग मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील फलंदाज निश्चित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही बघायचं. टेलिकाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी देखील केलेली आहे पंचांनी. हा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही बघायचंय. फलंदाज सेफ आहे, आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहे. या दोन धावणी संख्या धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपत्र गोलंदाज कुंदन बिनबाद 15. अतिशय चांगला फाटका, खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आहे. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा आउट ऑफ पार्क षटकार येतोय. अतिशय खराब दर्जाचा चेंडूचा फुलेंचा चेंडूचा फलंदाज शप्पलचा लॉन्सचा बिग बॅस त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार षटकार येतोय. या 6 धाब्यांनी संघ धावसंख्या 21. या ठिकाणी मात्र थोडासा मिस्टाइम स्ट्रोक आहे. नीलम नाईक याचा प्रयत्न अतिशय चांगला पाहिला आपण, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. झेल घेण्यासाठी अतिशय दमदार चांगला प्रयत्न एफर्ट्स उत्तम होता, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण निश्चित पाहिला, थोडासा लँड झाला होता चेंडू. स्कायर शॉट ज्याला आपण म्हणू शकतो, आकाशी फटका. मात्र ह्याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा करण्याची संधी देखील प्राप्त झाली फलंदाजाला आणि या 2 धावा संघात धावसंख्या होती ती 23. बिनबाद आणि जिंदाबाद 23 धावा धावफळ करत दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाज संघ आपण पाहतोय गावदेवी पिंपळघर. वेलकम. आउट ऑफ इन साइडचा अतिशय चांगला फटका. चंदन याला मात्र चेंडू थोडासा बीट करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज संतोष जोशी याला मैदान सोडावं लागेल.
2 धावा कंप्लीट आहे, धावसंख्या 25 आणि पहिला फलंदाज धावचित सुरू होणे बाद होतोय. अतिशय चांगला फटका भरतीच्या बॅटमधून, सुंदर चेंडूला स्ट्राईक ड्राईव्ह केलं होतं. चेंडू वाडिश लॉंग ऑन गेमच्या मध्ये येतो, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं, एक धाव घेण्याची संधी देखील झाली आणि एक धावेने संघात धावसंख्या होती ती 26. नेक्स्ट बॅट्समन गणेश येतोय. खरं आता ग्रामीण क्रिकेट देखील गणेशाने फार गाजवलेलं आहे. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. गणेशच्या बॅटमधून चेंडू तो शॉर्ट सेलिंग डाऊनला, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करेल, तोपर्यंत मात्र एक धावगडीची संधी होते. धावसंख्या 27. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय नीलम नाईक. नीलम नाही आहे, योय संजय फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका आपण पाहिला. गणेश पाटील याच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट झाली आहे. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील 2 पुढे सरकते, धावसंख्या होते ती 29. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज संजय पाटील, लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो गोलंदाज संजय पाटील. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका गणेशाच्या बॅटमधून. भारतीच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन लवकर रीड केली, ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला, चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, सीमारेषेच्या बाहेर गेला. पंचाने देखील आम्हाला साधा विसाडी इशारा केला आणि या साधाव्याने संघाची धावसंख्या साने पुढे सगळी धावसंख्या होती ती 36.
चेंडूला सुंदरसं फ्लिक केलंय, चेंडू बॅटच्या आउट साइड घेऊन जातो, चेंडू फाईन सीमर्सकडे ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय आणि चेंडू देखील जाईल चौकारासाठी. पुन्हा एकदा संजय लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. कुठल्या प्रकारची धाव देखील या चेंडूवर केली गेली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे ती 40. तिसरा आहे ना, तिसऱ्या षटकाला प्रारंभ. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी बात होते भरत. वेलकम रत्नाकर सिगवन. या स्पर्धेमधून खरे आता तुम्ही देखील अपार कष्ट अपार मेहनत करता. ही स्पर्धा संपन्न होण्यामागे अपार कष्ट आणि अपार मेहनत या स्पर्धेसाठी रत्नाकर सिगवन यांची देखील आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 41. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज संदीप. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज संदीप. चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच करते. बाईटचा इशारा, एक धावेचा निर्बळ धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 42. वारंवार चुका देखील आपण पाहतो. गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून स्वेर मारा. पुन्हा एकदा 55 समांतर धाव मिळते. अभांतर धावसंख्या 43. चेंडूला सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चंदनीच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आउटफील्ड मधून. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 44. 4. वन बाउन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो. चौकारांसंख्या धावसंख्या देखील 4 ने पुढे संख्या धावसंख्या होती ती
48 नंदू पाटील याच्या बॅटमधून आपण सूर्यकडे सुंदरसा फटका पाहिला. खरं त्यांनी देखील या चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑनसेटचा फटका देखील चांगला सुरेख सुंदर साधला आणि एका टप्प्याने मात्र चेंडू देखील कुठेतरी क्षेत्राला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा उत्तम चौकार आला. अक्रॉस लाईन ऑन साईडचा पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका नंदू याच्या बॅट मधून येतोय. सलग दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 52. आता मात्र एक विशाल लक्षाकडे वाचत करणारा संघ आपण पाहतोय गावदेवी पिंपळघर. सलग 2 चेंडू मधून 2 चौकार. नंदू याच्या बॅट मधून हा चेंडू देखील थोडासा पुन्हा एकदा स्क्वेअर टाकताना गोलंदाज संदीप. वारंवार चुका देखील संदीपच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय स्क्वेअर मारा. टॉप इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. चेंडूकडे मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. भारत पाटील याचं मी कौतुक करणे अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला महत्वाचा फलंदाज बाद होतोय. नंदू पाटील या चिकडी मात्र संपुष्ट येतोय. नेक्स्ट बॅट्समन आहे तो विलास. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका अतिशय चांगला सारखा चेंडू वायडिश लॉंग आणला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या होती 54 झाले ना 55 धावा झालेले आहेत. 55 हा पलीकडे चेंडू सुंदर ऑनराईजचा फटका. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 57 आणि 58 धावांचं एक भलं मोठं लक्ष.
पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतोय. विजयाचं लक्ष देखील फार मोठे 58 धावांचं आणि 58 धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी देखील कारवीर संघाची आपण मैदानामधून पाहतोय. संदीप आणि संजय. चला पंचांत देखील विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पाहिला सांघिक पाहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज देवीदास. 58 धावांचं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचं पाठलाग करण्यासाठी हे टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी आपण मैदानामधून पाहतो. एका बाजूला संजय पाटील तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. तर वैयक्तिक पाहिला सांघिक पाहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा तो गोलंदाज देवीदास. आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडू मोठा फटका. चेंडू काळी क्षेत्ररक्षक धक
किया पुन्हा एकदा देवीदास मिस टाइम स्ट्रोक बिग फटका घेण्याचा प्रयत्न आउट ऑफ इनसेट पहिला फलंदाज संजयची खेळी मात्र संपुष्टात बिग ब्लो मोठा धक्का लागतोय संजय नावाचं बादल या ठिकाणी शांत झालं महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाज दिविदेशाला यश मिळतंय विशाल लक्ष विजयासाठी 58 धावांचं आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना मात्र पहिला दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होते संजय पाटील नेक्स्ट बॅट्समन येतोय कुंदन वेलकम संदीप पुन्हा एकदा देवीदास या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरचा फ्लिकचा फटका ऑन साइडला चेंडू येतो एक धाव गडीची संधी दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये चांगलं शतकक्षण केला पण आउट फील्ड मधून फक्त आणि फक्त एक धाव एक धावेने संघात धावसंख्या होती 5 एक बाद 5 षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष देखील फार मोठं आहे आणि खऱ्या अर्थानं या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या धावसंख्या उभारची असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे संदीप पाटीलच्या बॅट मधून येतो बिग ब्लास्ट ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे तो फटका संदीप पाटीलच्या बॅट मधून आला चेंडू आउट ऑफ पार्क स्क्वेअर ऑफ विकेट तो खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटचा आपण जर एखादं अपडेट पाहिलं तर सध्या रँकिंग नंबर 1चा खेळाडू आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधून संदीप पाटील सलग मला वाटतं 5 वेळा मालिकावीरचा पुरस्कार ज्यानं पटकावलेले सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं सध्या रँकिंग नंबर 1चा खेळाडू संदीप पाटील आज देखील पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून आला या साध्याने त्याने स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलं आणि संघात धावसंख्या देखील साध्याने पुढे नेली धावसंख्या होती ती 11 बघा प्रेक्षक तुम्हाला देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे ऐवज जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर जेल कलेक्ट करेल त्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे पुन्हा एकदा देवीदास राटम ओरचा मारा करतोय चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका चेंडू जो होता एक्स्ट्रा कव्हरला खाली क्षेत्र आहे गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार
अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. फलंदाज संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक षटकार. वेलकम बंटी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चौकार देखील येतो संदीप पाटीलच्या बॅट मधून. हा पलीकडे जाऊन सुंदरसा ऑब्रेचा फटका पण पाला. कव्हर अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकार संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकते. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल का? जबरदस्त सॅपर्स. मात्र मलाही वाटतं इतकी रिस्क घेऊ नका. आपण 40+ आहोत मित्र. खऱ्या अर्थाने इतकी रिस्क घेऊ नका. आपण 40+ आहोत. टेलिकास्टच्या माध्यमातून बघूया हा चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल झालाय. टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहूया हा चेंडू एक्झॅक्ट कुठं ट्रॅव्हल झालाय. अडवले ना. गुड फिल्डिंग. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झालं आणि संघासाठी खऱ्या अर्थानं चांगल्या धावा देखील वाचवली गेल्या. रन किती 2 काढले का? धावून किती 2 काढले? 2 धावा कंप्लीट आहेत. क्रिकेटचं फॉर्मॅट जर आपण पाहिलं, विजयाचं सूत्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. आणि काय जबरदस्त एफर्ट्स, उत्तम कामगिरी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं नंदू पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 30. 58 धावांचं लक्ष जरी असलं तरी मात्र सुरुवात देखील चांगली दमदार आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय.
या ठिकाणी मात्र चोरला सुंदरसा फ्लिकचा फाटका आहे. रवी याच्याकडे थोडंसं क्षेत्ररक्षण थांबल होत आहे. शॉर्ट फाईनला आपण क्षेत्ररक्षण रवी याला पाहिलं, मात्र त्या क्षेत्राला चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. 2 धावा कंप्लीट केले तर तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न 3 केले ना, 3 धावा कंप्लीट झाल्या आणि या 3 धावाने कार्मिक संघाची धावसंख्या 3 पुढे सकते धावसंख्या होते ती 34. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 34-12. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. प्रतिवरचा आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी. अतिशय दमदार फटका पुन्हा एकदा. आमच्या VIP कक्षाला एक भेट देणारा षटकार संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय. गणेशाचा पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. संघाची धावसंख्या 40. 18 राहिली. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटचा आपण विचार करत सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे किंवा ज्याचं नाव आहे, रँकिंग नंबर 1चा खेळाडू सध्या तालुका क्रिकेटमध्ये आपण संदीप पाटील याला. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. हा चेंडू देखील जाईल. 1 बाउन्स एका टप्प्याने सीमारेषे बाहेर चौकार. बघा आजच्या स्पर्धेमधून देखील खेळवणं एक सुवर्ण संधी आहे. एका सामन्यामधून खेळताना आपल्या बॅटमधून 50 धावा पूर्ण झाल्या तर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मानित प्रेसिडेंट अध्यक्ष आदरणीय अरविंदजी भोईर यांच्याकडे तब्बल 5555 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेले आहे. आतापर्यंत संदीपच्या बॅटमधून आल्यात 38 धावा. विजयासाठी 14 धावांची गरज आणि 50 साठी किती पाहिजे? 12 म्हणजे काम जमेल. संदीपला तयार स्ट्राईक. चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. चला आता मात्र संधी आहे बघा. संदीप पाटील तुम्हाला आता सुवर्ण संधी आहे.
येणारे 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज आहे. मात्र सलग 2 चेंडूमधून 2 षटकार आले तर मला वाटतं आपण 5,555 रुपयाचा मानकरी ठराल. संधी आहे. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 7 धावांची गरज आहे. आणि आता मात्र संदीप पाटील तुला देखील सुवर्ण संधी आहे. सलग 2 चेंडूमधून 2 षटकार जर आले तर निश्चित आपण देखील 555 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी ठराल. अर्धशतक साजऱ्या करण्यापासून मला वाटतं 12 धावा दूर आहे. सध्या संघाला जी गरज आहे 7 धावांची. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला तर निश्चित आपण देखील 5,555 रुपयाचा कॅश. आणि हा चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. कमालीचा फटका. अरविंद भोईर जागते रवाबी. आता मात्र संदीप याला देखील संधी आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी विजयासाठी 1 धावीची गरज आहे. मात्र तुमच्या बॅट मधून जर आला षटकार तर आपण ठराल 5,555 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी. हा विजय जर आपण षटकाराने साजरा केला तर निश्चित आपण 5,555 रुपयाची मानकरी ठराल. हा विजय जर षटकाराने साजरा झाला तर निश्चित संदीप पाटील ठरतील 555 रुपयाचे मानकरी. 5,555 रुपयाची मानकरी. दादानी केला हा घोटाळा. तर चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी नो डाऊट ज्याच्या बॅटमधून एक सुंदर धावा पहिल्या तब्बल 45 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या स्पर्धेचा फिनिशर संदीप पाटील. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच स्टेजवर या. आणि गोलंदाजी करताना देखील एक फलंदाज ज्यानं बाद केलेले आहे. नाही पहिली मला वाटतं ही खेळू आपण सेमीफायनल फायनल.
चला कारिवली संघाचा कॅप्टन त्याचबरोबर रांजोडी संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या. कारिवली संघाचा कॅप्टन आणि गावदेवी रांजोडी संघाचा कॅप्टन. हॅलो कारिवली संघाचा कॅप्टन